तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बडनेरा नाशिक मेमो अप 01211 व शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस 18030 या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अकोला महिला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे यांनी 2 जुलै रोजी रेल्वे विभागाला निवेदन दिले आहे। या संदर्भात मंडल रेल प्रबंधक भुसावळ मंडळ श्रीमती इति पांडे मॅडम यांना व स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन पारस यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। 3000 लोकसंख्या असलेल्या पारस गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोला येथे ये जा करतात। तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात। मध्यंतरी काळात शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस या गाडीला पारस येथे थांबा होता, परंतु कोरोना काळापासून ह्या गाडीचा पारस येथील थांबा बंद करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। ही समस्या ओळखून वंचितच्या वतीने रेल्वे विभागाला या गाड्यांचा थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी योगिता सुशील शेलार, उषाबाई शेलार, अंजना काशीनाथ सावदेकर, सुमनबाई भीमराव परसोडे, बेबीबाई अशोक इंगळे, कुंडाबाई रघुनाथ गायकवाड, विद्याबाई ठोसरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, पारस।